सामनावीराचा पुरस्कार मोहिलनं बहाल केलेला आहे ओम पाटीलला, कारण यंगस्टर आहे आणि खूप चांगली कामगिरी सातत्यानं ओम देखील करतोय. वेल डन ओम, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊयात सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचकडे. भाटाळी विरुद्ध न्यू एकविरा खारबाव, आणि दरम्यान सन्माननीय किशोर नाईक साहेबांचं शुभागमन होत आहे. निलमदादा नाईक यांचे मोठे बंधू, आपलं सहर्ष स्वागत आहे जॉयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय बदल, आणि आता यापुढचा आवाज असेल सुभाष धुमाळ यांचा. खूप खूप धन्यवाद अजय घरत. तर सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे, टाईम देखील नोट केला जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर 3 षटकांसाठी 15 मिनिटे आपल्याला दिली गेलेली आहेत, आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यशवंत सुमित राहणार विपक्ष जवानमान खोनी. यशवंत सुमित राहणार संघाचा आदित्य नाईक आपल्या मॅन मॅचचं पारितोषिक आपण घेण्यासाठी यायचं आहे. आदित्य नाईक ज्याने अतिशय उत्कृष्ट जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाही, आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे, आणि परवानगी घेतल्यानंतरच आपण मैदान सोडायचं आहे. नक्कीच जो संघ नाही लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. त्यानंतरच्या दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचं आहे. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये जर संघ नाही टॉससाठी उपस्थित असेल त्या संघाला फायनलच केलं जाईल, त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. पुढील सामना दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळेल यशवंत सुमित राहणार विपक्ष जवानमान खोनी या दोन संघामध्ये. 2 चेंडूची पेनल्टी लेट रिपोर्ट करणाऱ्या संघाला दिली जाईल. एक स्ट्रिक्ट वॉर्निंग देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेलं आहे. 2 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. तर नक्कीच टायमर देखील ऑन केला जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल, त्यावेळी टाईम देखील नोट केला जाईल. पहिला चेंडू 8 वाजून 43 मिनिटांनी डिलिव्हर केला जातो, आणि पहिल्या चेंडू विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना प्रयाग माली याची संपुष्टात येते खेळी. फ्रॅग माली हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिल्या चेंडू विकेट प्राप्त करताना गोलंदाज भूषण पाटील पाहायला मिळतोय. भूषण पाटील यांनी पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे, आणि पहिला फलंदाज प्लॅटिनम मड्डकचा शिकार होताना प्रयाग माली. न्यू बॅटर प्रेम पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना ब्राह्मणदेव भाटाली विपक्ष न्यू एकविरा खारबाव या दोन संघामध्ये. गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज न्यू बॅटर प्रेम पाटील. इथे आउटसाइड ऑफ स्टंप, इथे देखील अपील जोरदार, मात्र पंच सहमत नाहीत. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू देखील पाहायला मिळाला होता. चांगली लाईन मेंटेन ठेवताना आपण पाहतोय गोलंदाज भूषण पाटील याला. उत्कृष्ट कबड्डीपटू कल्पेशजी पाटील यांचं इथे आगमन झालं, आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच पंचांनी ती तिसऱ्या पंचाची मदत, नक्कीच वाईटसाठी कुठल्या प्रकारचं रिव्ह्यू नसणार आहे. गोलंदाज भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सामनागर फलंदाज प्रेम पाटील. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेट क्षेत्रामध्ये.
एक धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर श्री गणेश होतोय सिंगलने. अखेर खातं उघडलं गेलं आहे जयपुरामध्ये भाटाला या संघाचं. BC4 प्रेसिडेंट अमोलजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यापीठाय जोड्या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अमोलजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अमोलजी पाटील आपण बघतोय एक उत्कृष्ट क्रिकेटर की ऑफ कामतगर म्हणून नक्कीच त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातोय. आणि BC4 क्रिकेट संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम अमोल पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. खरं तर ऑफ साईडला खेळला जाता, चेंडू जातो ऑन साईडला. फाईन लेग रिझनमध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग पॅचचा इशारा येतोय पंचांकडनं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या 4. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयपुरामध्ये भाटाले संघ आपण पाहतोय. पहिला फलंदाज प्रयाग माली बादून फॅलमध्ये परतलेला प्रेम पाटील आणि पंकज माली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज खारबाव संघाकडून भूषण पाटील पहिले षटकात हलतोय. इम्प्रॉज फाटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील फाईन लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या 5. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी 4 मिनिटांजवळ इथे खर्च केलेला आहे. कारण पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता 8:43 मिनिटांनी आणि आपण पाहतोय 8:47 मिनिटे झालेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयपुरामध्ये भाटेल संघाची धावसंख्या. तर सामनाकरी फलंदाज प्रेम पाटील. आपण दुसऱ्या फेरीमधील हा सामना पाहतोय. नेवकरा खारबाबा विपक्ष जयपुरामध्ये भाटाल या 2 संघामध्ये आहे. यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल यशवंतसुमती राहणार विपक्ष जनमन खोनी या 2 संघामध्ये. यशवंतसुमती राहणार संघाचा संघनायक तसेच जनमन खोनी संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील शेष आहेत. राहणार संघाकडून आदित्य नाईक आणि जनमन खोनी संघाकडून दक्ष सिंगोले. आपण जर इथे उपस्थित असाल तर आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण घेण्यासाठी या वेळपेढ्याजवळ यायचं आहे. भूषण पाटील बॉलिंग मार्कवर व्यापीड्याच्या टोकाकडून. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या सीमा पार 7 अंशाची षटकार. प्रेम याच्या वापसी करताना गोलंदाज भूषण पाटील पहिल्या चेंडू षटकार खर्च केला होता. इथे मात्र आपण पाहतोय चांगली वापसी त्याने केलेली आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. भूषण पाटील दुसरं षटकात हलतोय. सामना करेल फलंदाज पंकज माली. इथे मात्र जोरदार अपील आणि येस पंचाचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. इथे मात्र दुसरा हादरा जयपुरामध्ये भाटाले संघाला. फलंदाज पंकज माली मागील सामन्यामधील हिरो. इथे मात्र आपण पाहतोय फक्त एका धावचं योगदान देताना.
दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅनमध्ये परतले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज प्रयाग माली बाद झाला होता आणि त्यानंतर पंकज माली देखील बाद होताना पाहायला मिळतोय. प्रेम पाटील खेळपट्टीवर आणि नवीन बॅटर आता मात्र जितू माली या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. दोन बाद 12 अशी धावसंख्या सध्या पाहायला मिळते. इथे यॉर्करल्यांचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. छोट्या बॅकअपचा वापर केलेला आहे फलंदाजाने. अगदी चपलाने 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज जितू माली. जितू माली 2 धावीने या आपल्या खेळीची सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 14वर. आपण सामना पाहतोय ज्याप्रमाणे वाटाली विपक्ष न्यूक्रा खारबाव या दोन संघामध्ये सिद्धूने एक अंजूर आयोजित A1 जोडी या चषकाचा उपविजेता संघ राहिलेला आहे. न्यूक्रा खारबाव हा चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये खारबाव संघाचं पाहायला मिळालं होतं. तर सुमित शेट्ट म्हात्रे या कालेर चषकाचा उपविजेता संघ ब्रामध्ये भाटाले त्या चषकामध्ये भाटाले संघाचं देखील चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. भूषण पाटील या षटकामधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षिती सज्ज आहे. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर ज्याप्रमाणे भाटाले संघाची धावसंख्या 2 बाद धावपलीकडे पाहायला मिळत आहे ती 15 धावा. 7.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकलेल्या त्याच्याप्रमाणे भाटाले या संघाने. आतापर्यंत 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. म्हणजे बरोबर 10 मिनिटे नक्कीच खर्च केले गेलेले आहेत 2 षटकांसाठी. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. या 2 बाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 15 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना एक आपण देखील टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना पाहायला मिळेल यशवंतस्मृती राहणार विपक्ष जनमन खोनी आणि मागील सामन्यामधील जे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक शेष होते यशवंतस्मृती राहणार संघाकडून आदित्य नाईक सामनावीर ठरला होता. सलामीला येऊन चांगली सलामी त्यांनी दिली होती. आणि जनमन खोनी संघाकडून दक्षिण सिंगोले हा सलामीचा फलंदाज मॅन ऑफ द मॅच ठरला होता. दोन्ही खेळाडू जर इथे उपस्थित असतील तर आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्हीआयपी डायझरवर यायचं आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज न्यूक्रा खारबाव संघाकडून मोनिश काठे. तर सामनावीर फलंदाज जितू माली. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. राणा संघाचे संघनायक ते आलेले आहेत. खोनी संघाचे संघनायक आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना खोनी विपक्ष राणाला या 2 संघामध्ये असणार आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने स्वागत इथे मात्र मोनिश काठे याचं केलेलं आहे फलंदाज जितू माली याने. गोलंदाज मोनिश काठे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे की ते हलकासा अपील पंच संमत नाहीत. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बॅचा इशारा पंजाकडून येतोय. अव्वांतर धाव. या अव्वांतर धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. या धावसंख्या 20. आपण सामना पाहतोय ज्याप्रमाणे वाटाली विपक्ष न्यूक्रा खारबाव या 2 संघामध्ये. आज सूरज कसिली संघाला न्यूक्रा खारबाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये ब्राह्मण वाटाली संघाने वीर बजरंग कारिवली संघाला पराभूत केलं होतं. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकलेले. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली सुरेख झेलला आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज प्रेम पाटीलाचा खेळ. प्रेम याचा खल्लास गेम.
दोन फॅलमध्ये परतले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळत आहे ती 20 धावा. न्यू बॅटर आयुष माली, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोनिश काडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला झेलला कावकर रिझल्ट मध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना तू चलमय अशी स्थिती आपण पाहतोय ती जय ब्राह्मणदेव फाटाल या संघाची. या विकेट हॅट्रिकवर या स्पर्धेमध्ये कारुलीचा वंडर बॉय प्रतीक नाईक याने पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. सलग 3 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना डगआउटचा रस्ता दाखवला होता आणि इथे मात्र त्यानंतर मोनिश काडे देखील विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. कारण सलग 2 फलंदाज त्याने देखील बाद केलेले आहेत. हॅट्रिक बॉल आपण पाहतोय या विकेट हॅट्रिकवर गोलंदाज मोनिश काठे, तर सामना करेल फलंदाज भावेश माली. जयब्रामध्ये भाटाले संघाचा संघटक आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फलीमध्ये 6व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. मोनिश काटे राईट आर्म उर्ध स्टंप, स्विंग अँड मिस, हलकासा अपील तिथे केला जातोय, पंच संमत नाहीत. चांगली गोलंदाजी अगदी काठे याची काटोकर गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. या षटकामधला शेवटचा चेंडू, या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला भाटाले संघाला ढकलण्यात यशस्वी ठरलेलं आहे मोनिश काडे. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर चांगला कमबॅक त्यांनी केलेला आणि आपल्या संघाला देखील चांगला कमबॅक त्यांनी करून दिलेला आहे. संघाची धावसंख्या कॉन्स्टंट आपण पाहतोय स्थिर आहे 20 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र भावेशच्या बॅटमधून हा फटका, चेंडू निघून जाईल, चेंडूला पंख लावलेले आहेत, चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अगदी या भाटाले संघाचा फोल्डार्ड आपण पाहतोय मैदानामध्ये आणि या कायरन फोल्डार्डच्या अंदाजाने फटका त्याने केलेला आहे. चेंडूचा लिंबू बनवताना आपण पाहतोय भाटाले संघाचा फोल्डार्ड भावेश माली. धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर 26 धावा 3 षटकाची समाप्तीनंतर. आणि 3 षटकांसाठी 17 मिनिटं खर्च केलेली आहेत, म्हणजे 15 मिनिटांमध्ये बरोबर 3 षटके पूर्ण केलेले आहेत. टॉससाठी पुढील सामना पाहायला मिळेल यशवंतपूरमध्ये राहणारे विपक्ष जनमन खोनी या दोन्ही संघांना पुकारा दिला जातोय. राणा संघाने इथे आलेला आहे. जनमन खोनी संघाने आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना राहणारे विपक्ष खोनी या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. दुसऱ्या फेरीमध्ये दुसरा सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यशवंतपूरमध्ये राहणार ज्या संघाने भद्रावती कालेर संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जियान्स इंटरप्राइजेस बापगाव संघाला पराभूत करणारा जनमन खोनी. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज सौरव पाटील. सौरव पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या षटकांनी जबाबदारी त्याच्यावर भूषण पाटील जो संघ नाही निविक्रा खारबाव संघाचा त्यांनी सोपवलेला आहे. सौरव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे लॉर फुलटा चेंडूला उडवलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. नहीं, ये दुनिया है.
चमकदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जयकुमार अँड कंपनी आणि या स्पर्धेचे 3 स्टार आयोजक आपण पाहतोय की त्रिमूर्ती नीलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. वन डे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन जयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये रजनीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. सौरभ पाटील बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा जितू माली. इथे ऑन साईडला चिनू टोललेला आहे, खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चिनू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. यावेळी उंचावरून हा फटका केलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब 6 धावांसाठी षटकार. होत नाही तर धावा जणू काही वाद आहेत. धावांचा सैलाब, धावांचा महापूर या षटकामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण जितू माली याची आक्रमक फलंदाजी. संघाची धावसंख्या 42-42. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील अजूनही शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू. यावेळी मात्र बेट करताना यशस्वी ठरतोय गोलंदाज सौरभ पाटील. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. धावसंख्या 42-42. नेकरा खारबाव संघाची पाठीराखी देखील मोठ्या संख्येने आपण पाहतोय आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत. इथे मात्र मिसटाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आणि इथे अखेरच्या चेंडूवर झेलबाजी फलंदाज बाद होतोय जितू माली. याची समाप्त होते खेळी. तर निर्धारित 4 षटकाचा खेळ देखील समाप्त झालेले. 4 षटकामध्ये ज्यामध्ये भाटाले संघाने आपल्या धावपलीकडे धाव झलकवलेल्या ते एकूण 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते या न्यूकरा खारबाव या संघासमोर. तर बोलू आपण टॉस केला जाईल. सेकंड राऊंडमधील सेकंड मॅच दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळेल. यशस्वी राणा विपक्ष जानमान खोनी या 2 संघामध्ये. एका बाजूला आदित्य नाईक, दुसऱ्या बाजूला दक्षिण सिंगोले हे बॅटल रंगणार आहे. आणि या टॉस करण्यासाठी विनंती करेन रोहन आणि निखिल यांना की आपण या आपल्या शुभ अवस्थे आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय हे आपण पाहू शकता. खोनी विपक्ष राहणार या 2 संघामधील हा टॉस केला जात आहे. काटा कॉल आहे खोनी संघनायकाचा आणि या छापा आलेला आहे. तर टॉस राणा संघाचे संघनायक जिंकलेले आहे. टॉस आपण जिंकलेला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. खोनी संघनायक आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातो टॉस बॉक्समधून सलामच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सक्रिय समालोचक अजयजी घरात. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आपल्या समोर आहे. जयकुमार अँड कंपनी तसेच या स्पर्धेचे जे आयोजक आहेत आपण बघतोय 3 स्टार्स नीलमदादा नाईक, दिनेशदादा चौगुले आणि राकेशदादा पाटील. अप्रतिम दर्जाचं आयोजन या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. जय ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध न्यू एकविरा खारबाव. भाटाळे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर धावा लावल्यात 42.
5 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर सुरुवातीला भरपूर विकेट्स गेल्या होत्या. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फार जास्त धावा फलकावर नव्हत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच एक चांगली धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. 42 धावा त्यांनी उभारल्यात आणि 43 धावांचं टार्गेट असणार आहे न्यू एकविरा खारबाव टीमसमोर हा सामना जिंकण्याकरिता. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये खारबाव संघानं स्वराज्य स्पोर्ट्स कशिळी टीमला पराभूत केलं होतं. उद्घाटनीय सामना होता तो या स्पर्धेचा. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघानं वीर बजरंग कारिवली संघाला पराभूत करत असताना ही दुसरी फेरी गाठली आणि आता या दोन संघांदरम्यान हे जबरदस्त घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला हाफ जबरदस्त राहिला आहे. गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. विशेषतः पहिल्या 2 षटकांमध्ये भूषण नावाचे दोन्ही गोलंदाज होते, भूषण पाटील, दोघांनी खूप चांगली प्रभावी कामगिरी केली. सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. बघा, जेव्हा टॉस पुढील सामन्याचा आम्ही इथे घेत असतो तेव्हाच आपले सलामीचे फलंदाज आपण मैदानात रवाना करायचे आहेत. सर्वच संघांना आम्ही विनंती करतोय, ज्या संघाची बॅटिंग असेल त्यांनी लगेचच सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. परेश म्हात्रे आणि हर्षल शिवारी हे सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. परेशनं दमदार बॅटिंग केली होती सकाळच्या मॅचमध्ये. 34 धावांचं योगदान दिलं होतं. 47 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम फटके तो खेळला होता. ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे खूप चांगले प्रेक्षणीय फटके त्याने मारले होते. या मॅचमध्ये देखील चांगल्या बॅटिंगची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे, कारण तो एक महत्त्वाचा फलंदाज आहे. हर्षलला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि सलामीवीरांनी जर पायाभरणी मजबूत केली तर 43 धावांचं टार्गेट हे निश्चित रूपानं अचीव केलं जाऊ शकतंय. एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीतील सामने समाप्त झालेत. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं आणि 2 दिवसांमध्येच ही स्पर्धा आपल्या समोर आणली आयोजकांनी. त्यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल जयकुमार अँड कंपनीचं, विशेषतः नीलमदादा नाईक, दिनेशदादा चौगुले आणि राकेशदादा पाटील यांचं. डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. परेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज पंकज माळी, भाटाला एक्सप्रेस. पहिला बॉल वेगवान बॉल होता, मात्र त्याला टोलवलंय ऑन साईडला. वाईड ऑफ डीप मिड विकेट. लॉंग ऑनमधून फिल्डर पोहोचतोय प्रेम, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिट लागली आहे, परंतु फलंदाज सुखरूप होता आपल्या क्रीजमध्ये आणि आता ओव्हरथ्रोच्या रूपात आणखी एक धाव कंप्लीट केली जात आहे. टाळ्यांचा प्रचंड गजर ऐकायला मिळतोय. 3 धावा पहिल्या बॉलवर घेतल्या जात आहेत. 3 धावांनिशी अकाउंट ओपन होत आहे परेश म्हात्रेचं आणि न्यू एकविरा खारबाव संघाचं. खारबाव संघाचे बरेचसे पाठीराखे येथे उपस्थित झालेले आहेत. भाटाळे टीमचे देखील पाठीराखे उपस्थित आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जे क्रिकेट रसिक ऑनलाईन प्रिन्स मूवीजवर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक रंगतदार सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे. भाटाळे संघानं कमबॅक चांगलं केलंय बॅटिंगमध्ये, पण बघायचं गोलंदाजीमध्ये त्यांची कामगिरी कशी राहील. पंकज माळी पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 3 धावा देत 2 गडी त्याने बाद केले होते. हा बॉल चांगला आहे, परंतु विकेट कीपरकडून चूक घडली आहे. 1 धाव मिळते 22च्या रूपात. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 4 ओव्हर्समध्ये 43 धावा बनवायचे विजयाकरिता न्यू एकविरा खारबाव संघाला या मॅचमध्ये. अर्थात 10.75 ची सरासरी प्रति षटक त्यांना गाठायची आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. जस्ट बॅक ऑफ लेन. बॅट चिकट आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. बिग ब्लो. बॅट्समन बाद होतो या ठिकाणी परेश म्हात्रे.
4 फक्त 3 धावांचं योगदान देऊ शकला आपल्या टीमला या मॅचमध्ये परेश. मागच्या मॅचमध्ये जी दमदार कामगिरी त्याने केली होती तशी कामगिरी तो करू शकला नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 विशाल पाटील. हर्षल आणि विशाल या दोन फलंदाजांवर भूषण आलेला आहे. थोडंसं करेक्शन, भूषण आणि हर्षल या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. भूषण पाटील जो एक चांगला डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये त्याने आपली चमक दाखवली आहे. आता बॅटिंगमध्ये देखील चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओ द विकेट. डाव्या एष्टीच्या रोखानं टाकलेला बॉल खेळण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही आणि चेंडू एष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. फलंदाजाला सुरुवातीला असं वाटलं की डाव्या एष्टीच्या बाहेर आहे चेंडू, परंतु लाईन नीटशी जज करता आली नाही, त्यामुळेच पूर्णपणे बॅट देखील फिरवली नव्हती. मात्र बॉल विकेट कीपरच्या थेट हातात निघून गेला. एष्ट्यांच्या वरून जात असताना डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 1/4. पुढचा बॉल शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र बॉल दिशाहीन आहे असं पंचांचं मत येते. अवांतर धाव येथे खर्च करत असताना गोलंदाज पंकज. खरं तर या बॉलमध्ये देखील चांगला वेग पाहायला मिळाला होता, परंतु दिशेवर कंट्रोल राखता आलं नाहीये. वाईटच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. येथून आणखी 38 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता न्यू एकविरा खारबाव संघाला. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जात आहे. आपण बघतोय डीप मिड विकेटला जो खेळाडू होता त्याला थोडंसं स्क्वेअर करण्यात आलेलं आहे डीप स्क्वेअर लेगकडे, आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये डीप मिड विकेटला आलाय सर्कलमध्ये. याही वेळेला मात्र लाईन खराब आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सलगचे 2 वाईट चेंडू, आणि ही अपेक्षा खरं तर पंकज माळीकडून नाही आहे. नेहमीच त्याने शिस्तबद्ध मारा केलेला आहे. विकेट टेकर तो राहिलेला आहे. विकेट देखील मिळवली आहे या पहिल्या षटकामध्ये, परंतु 2 दिशाहीन चेंडू त्याने टाकलेत आणि त्या वाईटच्या जोरावर धावसंख्या 6. 1/6. 43 धावांचा पाठलाग करत असताना न्यू एकविरा खारबाव विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे असा हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. पंकज वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला जोरानं बॅट फिरवली आहे, परंतु पुन्हा एकदा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर. आणखी एक वाईट बॉल. सातत्यानं दिशा भरकटताना दिसतोय पंकज माळी. फार क्वचित असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पंकजनं नेहमीच प्रभावी मारा केलेला आहे. डावखुरा फलंदाज जसा समोर आलाय त्यानंतर मात्र दिशा तो सातत्यानं भरकटताना दिसतोय. एक बॉल जो डॉट बॉल आलाय तो देखील आपण बघितला होता की डाव्या एष्टीच्या रोखानं त्याने टाकला होता. तो जरूर एष्ट्यांच्या वरून निघून गेला होता, परंतु त्यानंतर सलग 3 वाईट चेंडूंची फेक केली आहे पंकजनं. धावसंख्या 7. लॉफ्ट करायचा होता, यावेळेला पायावर आदळलाय. थोडंसं अपील, मात्र पंचांची सहमती मिळत नाहीये. एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. लेग बाईटचा इशारा. आणखी एक अवांतर धाव स्कोअरमध्ये ॲड होत असताना धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. धावांसाठी खरं तर संघर्ष तर फलंदाजांना करावा लागतोय, पण ज्या अवांतर धावा आलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं का होईना प्रेशर रिलीज जरूर झालेलं दिसतंय. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. 8 धावा फलकावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता. आणि भाटाळे टीमचा आपण विचार केला तर त्यांची गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे. 4 चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. उसळता बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या रूपात आणखी एक झटका.
वर पाहायला मिळते. 18 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. खरं तर टार्गेट फार मोठा आहे असं म्हणता येणार नाहीये, परंतु दोन महत्त्वाचे धक्के बसलेत पहिल्याच षटकामध्ये आणि पॉवर प्लेचा जास्त फायदा फलंदाजांना घेता आलेला नाहीये. 8 धावा फलकावर आहेत, त्यामध्ये देखील 3 धावा वाईटच्या रूपात आलेल्या आहेत. एक लेग बाईटच्या रूपात धाव पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. म्हणजेच काय तर फलंदाजांनी थोडंसं निराश केलंय पहिल्या षटकाच्या खेळामध्ये, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे. नवीन षटकाला सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी उमंग माळी लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज होतोय. आज पहिल्या मॅचमध्ये उमंगचा संघात समावेश नव्हता, त्याचं देखील कमबॅक होत आहे आणि अतिशय महत्त्वाचा गोलंदाज आहे. या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये उमंगनं फार चांगली गोलंदाजी केली आहे. लेफ्टी टू लेफ्टी षटकातील पहिला बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर सोडून दिलाय, वाईड आहे. अवांतर धाव येथे खर्च करत असताना गोलंदाज उमंग. अवांतर धावांवर कुठेतरी ब्रेक लावावा लागणार आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या गोलंदाजांना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं 3 सलगचे वाईट चेंडू टाकले होते गोलंदाज पंकज माळीनं आणि आता वाईडनं सुरुवात केली आहे उमंगनं. धावसंख्या 9, समीकरण 18 चेंडू आणि 34 धावा. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगली लाईन यावेळेला स्विंग अँड मिस. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर ठेवलेला बॉल आणि थोडीशी मुवमेंट होती या बॉलमध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळणं फार गरजेचं राहणार आहे, ते महत्त्वाचं ठरेल टीम खारबावसाठी. आज खारबावचे देखील 2 संघ ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, साईश खारबाव आणि न्यू एकविरा खारबाव, आणि दोन्ही संघांनी सुरुवात तर चांगली केली आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु नो बॉलचा इशारा. बॉल काही काळ हवेत होता, विकेट किपर आणि गोलंदाजाच्या अगदी मधोमध जाऊन लँड झालाय. एक धाव येथे मिळते. नो बॉलचा इशारा केलाय पंच संजय पाटील यांनी. ओव्हर स्टेपिंग झाली आहे. 2 धावा स्कोअरमध्ये ॲड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. टार्गेट आहे 43 धावांचं या मॅचमध्ये न्यू एकविरा खारबाव संघासमोर. समीकरण 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 32 धावांची आवश्यकता आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. हा बॉल फार महत्त्वाचा असेल. एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाज कुशलकडे, ज्याच्याकडे आता स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट बॉल आहे आणि या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर इथून मोमेंटम जरूर चेंज होताना दिसेल. 11 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, अजूनही 32 बनवायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ बाकी. उमंगची सुरुवात काहीशी निराशाजनक आहे. अगोदर एक वाईट बॉल त्याने डिलिव्हर केला, त्यानंतर हा नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. एक धाव जरूर मिळेल. येस, बॅट आणि बॉलचा संपर्क होता. खरं तर चेंडू विकेट किपरच्या हातात जरी विसावला असता तरी विकेट तर मिळाली नसती, कारण फ्री हिट बॉल होता. पण एक धाव तिथे वाचवता आली असती आणि एक धाव ही लाखमोलाची ठरते क्रिकेटच्या खेळामध्ये. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे खारबाव संघाची. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उमंगचा हा बॉल फुल टॉस ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द फिल्डर. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट करतायत फलंदाज. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल्स येताना दिसत आहेत. अधूनमधून मात्र मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत, कारण फक्त सिंगल डबलने तर हा सामना जिंकता येणार नाहीये. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. समीकरण 15 चेंडू आणि 30 धावा. उमंग वन्स अगेन. सुरेख बॉल पायात टाकलाय. बॉल मागे जातोय. विकेट किपर बॉल झेलण्याचा प्रयत्न तर करत होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पायाचा स्पर्श होता. लेग बाईच्या रूपात एक धाव आली आहे. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा इम्पॅक्ट होता. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र आपल्या रिदममध्ये येथे गोलंदाज पाहायला मिळतोय उमंग माळी. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वर. 2 बाद 14. विकेट्स जरूर हातात आहेत, परंतु मोठे फटके येताना दिसत नाहीत. आणखी 29 धावांची आवश्यकता. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु हा देखील बॅटच्या मधोमध घेता आलेला नाहीये. बॅटच्या अगदी खालच्या टोकाला चेंडूचा स्पर्श झालाय आणि पुन्हा एकदा मिळते सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तेथे धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि यस, फलंदाज धावबाद.
असं वाटतं की विकेट फेकली गेली आहे. सुरुवातीला जरूर उमंगने काही चुका केल्या होत्या. एक वाईट बॉल त्याने टाकला होता, त्याच्यानंतर एक नो बॉल देखील पाहायला मिळाला होता, परंतु फ्री हिट बॉल त्याने चांगला टाकला आणि त्यानंतरचे सगळे चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये यतीशला मात्र अतिशय खेळ दाखवावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता न्यू एकविरा खारबाव संघाला. समीकरण 13 चेंडू आणि 28 धावा. आज एका ओव्हरमध्ये 27 धावा आपण चेज होताना बघितल्यात, त्यामुळेच 13 बॉल 28 जरूर थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही. ओ टायमिंग चुकलंय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. खेल समाप्त होता हुआ. स्कोर 15 रन 4 विकेटों के नुकसान पर और 2 नए बल्लेबाज अब क्रीज पर. यतीश पाटिल और मोनिश काठे. मोनिश काठे आए हैं नंबर 6 पर. 12 गेंदों का खेल बाकी है. 28 रनों की अभी भी आवश्यकता है न्यू एकविरा खारबाव टीम को यह मैच जीतने के लिए. बटाले टीम की स्थिति काफ़ी अच्छी कही जा सकती है, क्योंकि पहले 2 ओवर्स में धारदार गेंदबाजी रही है. पहले ओवर में पंकज माली थे, जरूर कुछ दिशाहीन गेंदबाजी की पंकज ने, लेकिन ज़्यादा रन्स खर्च नहीं किए. मात्र 8 रन आए थे पहले ओवर में, जो कि पावर प्ले का ओवर था, और 2 बहुमूल्य सफलताएं प्राप्त की थी पंकज ने. दूसरे ओवर में एक बैट्समैन रन आउट हुए और अंतिम गेंद पर उमंग माली को सफलता मिली. कॉटन बोल्ट के रूप में आउट हुए बैट्समैन यतीश पाटिल. स्ट्राइक इस समय कुशल पाटिल के पास. कुशल आउट हुए हैं, यतीश के पास स्ट्राइक. स्लॉग स्वीप करने का प्रयास, गेंद हवा में, खुद गेंदबाज प्रयासरत, लेकिन बहुत दूर थी गेंद उनसे. अच्छा एफर्ट, 100% कमिटमेंट. लगभग स्क्वायर लेग क्षेत्र में सर्कल के बाहर पहुंच गए थे गेंद को फील्ड करने के लिए, और इसी बीच 2 रन कंप्लीट. बाउंड्रीज की जरूरत है यहाँ पर, सख्त आवश्यकता है चौकों और छक्कों की इस मैच में पलटवार करने के लिए न्यू एकविरा खारबाव टीम को. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 4 विकेटों के नुकसान पर. यतीश और मोनिश कहीं ना कहीं उम्मीद की आखिरी किरण है इस समय खारबाव टीम के लिए. 11 गेंदें शेष है, 26 रनों की जरूरत. नीरज की गेंद इस बार फिर से हवा में है, और फिर से कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं. मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की दिशा में कोई खिलाड़ी सर्कल में नहीं था. इस बार फिर से 2 रन. लगातार 2-2 रन्स दौड़कर पूरे करते हुए बल्लेबाज. हालांकि स्ट्रोक में कोई ज़्यादा दमखम देखने को नहीं मिल रहा है, ठीक तरह से टाइम नहीं कर पा रहे अपने शॉट्स को वहाँ पर बल्लेबाज यतीश पाटिल. 4 पर इस समय खेलते हुए 3 गेंदों का सामना किया है. अब बचे हैं मात्र 10 गेंदें, 24 रनों की जरूरत. फिर से हवा में खेला है, टॉप एज. अब की बार गेंदबाज गेंद के नीचे, और इस बार कोई गलती नहीं, बढ़िया कैच. आखिरकार आउट होकर पेविलियन में लौटते हुए यतीश. लगातार विकेटों का पतन देखने को मिल रहा है. 5वां झटका लग चुका है. स्कोर केवल 19 रन.
पारी लड़खड़ाती हुई, पारी चरमराती हुई न्यू एकवीरा खारबाव टीम की 43 रनों का पीछा करते हुए यहां से समीकरण 9 गेंदों का खेल बाकी है और 9 गेंदों में बनाने हैं 24 रन। नए बल्लेबाज आया है सौरभ। बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास, बाहरी किनारा लगा है, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट की तरफ, फील्डर मौजूद वहां पर, एक ही रन मिलेगा। अच्छी गेंदबाजी, अपने लाइन को थोड़ा सा वैरी करते हुए, लेंथ में भी थोड़ा सा बदलाव करते हुए लगातार गेंदबाज नीरज, और नीरज ने भी प्रभावित किया है। 8 गेंदों का मात्र खेल शेष है इस मैच में, 8 गेंदों में 23 रनों की आवश्यकता, स्कोर 20 रनों पर पहुंच चुका है और आधी टीम पेविलियन में आराम फरमाती हुई। ओ एक और शानदार गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर की ओर कर पूरी तरह से छकाया बैट्समैन को। इससे पहले कि बल्ला अपना नीचे लाते बैट्समैन, गेंद निकल चुकी थी विकेट कीपर की दिशा में। शानदार तेज तर्रार गेंदबाजी नीरज द्वारा। बाटाले टीम की स्थिति लगातार मजबूत होती हुई इस मैच में, 7 गेंदे 23 रन। यह है समीकरण, इस बार बैकफुट पर जाकर हैमर किया है, गेंद हवा में, मिस टाइम शॉट, लेकिन फील्डर थोड़े से दूर है कवर्स की दिशा में। इससे पहले कि फील्ड किया जाता, मात्र 1 रन लेने का अवसर बैट्समैन के पास और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ नीरज का। सफल ओवर की समाप्ति, 3 ओवर के पश्चात स्कोर केवल 21 रन 5 विकेटों के नुकसान पर, और अब आखिरी ओवर में 22 रनों की जरूरत। चलिए, पहले 3 ओवर्स 15 मिनट के भीतर आपने पूरे किए हैं। अगला मैच देखना मत भूलिएगा, यशवंत स्मृति राणाल बनाम जय हनुमान खोनी। राणाल टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। 6 में 22 चाहिए, बल्ले के थोड़ी सी अंदर लगी है, ठीक तरह से घुमा नहीं पाए गेंद को। फाइन लेग फील्डर सर्कल के अंदर थे लेकिन उनको बीट नहीं कर पाए और केवल 1 रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन के पास। मोनिश के बैट से सिंगल निकलता हुआ। अब स्ट्राइक सौरभ के पास, 5 गेंदों का खेल बाकी है, 21 रनों की अभी भी आवश्यकता। देखिए, इस तरह के भी स्कोर्स चेज किए जाते हैं क्रिकेट के खेल में, लेकिन उसके लिए बड़े हिट्स लगाने होंगे। मिस टाइम स्ट्रोक, गेंदबाज के पीछे गेंद जा रही है मिड ऑन की तरफ, फील्डर डीप में से आते हुए प्रेम, तब तक एक और सिंगल। रन्स तो आते रहे हैं लेकिन सिंगल्स में हो रही है डील, क्योंकि गेंदबाज नहीं दे रहे हैं ढील, और सिंगल डबल से तो आप लक्ष्य तक नहीं पहुंच सकते हो। यहां से हवाई फायर्स की आवश्यकता है। 4 गेंदे 20 रन, और अभी तक इस पारी में कोई भी बाउंड्री देखने को नहीं मिली है, कोई भी चौका या छक्का न्यू एकवीरा खारबाव के बल्लेबाज नहीं जड़ पाए हैं। इस बार प्रहार किया है, बढ़िया शॉट पुल कर दिया और गैप में देखना है 4 या 6, और ये 6 रन। कोई भी बड़ा शॉट देखने को नहीं मिला है, लेकिन अब बड़ा स्ट्रोक निकलता हुआ, शॉर्ट पिच गेंद का फायदा उठाते हुए मोनिश, और मैच अभी भी जीवित है ये बताते हुए मोनिश काठे। 3 गेंदे शेष है, 14 रनों की जरूरत, चेजिंग कंपलसरी। इसी तरह के कुछ और शॉट्स यदि मोनिश खेलते हैं तो निश्चित रूप से न्यू एकवीरा खारबाव टीम भी मैच जीत सकती है। पीयूष अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड द विकेट। हो, फिर से थोड़ा सा शॉट रखा था, लेकिन इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल और हल्का सा कोन बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकली थी। बीट हुए बैट्समैन फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे, स्क्वायर लेग की तरफ, लेकिन संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। और ये डॉट बॉल जो कि बहुत ही महत्वपूर्ण थी जय ब्राह्मणदेव भाटाले के लिए, दबाव हटता हुआ भाटाले के ऊपर से। इस बार क्लीन बॉल्ड, गेंद अंदर और डंडा बाहर, बैट्समैन को भी जाना होगा मैदान से बाहर, विकेट का पतन। इश्क का मंजन घिसे है पिया।
मेरा खारबाव टीम के बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया। मुझे लगता है कि गेंदबाजी तो ठीक ठाक थी क्योंकि 42 रनों तक रोका था उन्होंने एक मजबूत टीम को, जय ब्राह्मण देव भाटाले को, लेकिन बल्लेबाजी में वो शुरुआत उनको मिली नहीं जिसकी जरूरत थी। विकेटें लगातार गिरती चली गई। ओ एक और बेहतरीन गेंद, फुल एंड स्ट्रेट, फिर से डंडा बाहर, एक और विकेट का पतन और इसके साथ ये मुकाबला जीत लिया है जय ब्राह्मण देव भाटाले टीम ने। जीतू माली जिन्होंने 23 रनों की शानदार पारी खेली अपने टीम के लिए। जीतू माली आपको मंच पर आना है मैन ऑफ द मैच का अवार्ड स्वीकारने के लिए और अगले मैच की तुरंत शुरुआत करनी है। यशवंत स्मृति राहनाल टीम आपको फील्ड सजानी है और सलामी बल्लेबाजों को मैदान में भेज देना है टीम जय हनुमान खोनी। वक्त तो चला है हमारे कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का। यहां से आगे का आंखों देखा हाल आप तक पहुंचाएंगे मेरे साथी कमेंटेटर सुभाष धुमाळ। तर जितू माली ठरला या सामन्याचा सामनावीर 23 धावांचे एक उपयुक्त इनिंग त्यांनी आपल्या संघासाठी केलेले आहे। खरं तर अडचणीत सापडला होता भाटाले संघ आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन विशालजी नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच स्टेट बँक स्टेट बँकमध्ये या कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले गेलेलं आहे। वेल प्लेड जितू माली। भाटेल संघाने या मैदान सोडायचं नाही, भाटेल संघाने कुठेही जायचं नाही कारण कंटिन्यू सामने सुरूच राहतील। आता मात्र सामन्याकडे आपण बोलणार आहोत। दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना यशवंत स्मृती राहनाल महेंद्र नाईक फॅम टीम विपक्ष जय हनुमान खोनी या दोन संघामध्ये आणि त्यानंतर आवाज स्पोर्ट्स भिनार वीरताने दापोडी संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे।